हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नाली. स्वागत आहे तुमचं स्वप्नालीज किचन अँड ब्लॉग्समध्ये. मी आज बनवणार आहे फ्रेंच फ्राईज. मी त्यासाठी 4 बटाटे घेतले आहेत, त्यांची सालं काढून घेणार आहे. असं पिलरच्या सहाय्याने सर्व सालं काढून घ्यायची. अशा प्रकारे सर्व बटाट्यांची सालं काढून घ्यायची आहेत आणि दोन्ही साईडला बटाटा कट करून अशा पद्धतीने कट करायचं, जेणेकरून आपले फ्रेंच फ्राईजसाठी ते बटाटा व्यवस्थित येईल. असे लांब लांब कट करून घ्यायचे आहेत. त्यासाठी बटाटे ना जरा लांबडे असेल तर खूपच चांगले आहे. माझ्याकडे गोल होते, मी तेच घेतले आहेत. पण लांबडे असेल तर फ्रेंच फ्राईज तेवढे लांब होतात. आणि अशा प्रकारे सर्व कट करून घ्यायचे आहेत. आणि बघू शकता मी अशा प्रकारे सर्व कट करून घेतले. आता आपण एक पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. ते अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. बघा, एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर सर्व बटाटे त्यामध्ये घालायचे आहेत आणि ते बटाटे आपण 2 ते 3 मिनटं शिजवून घेणार आहोत. जास्त वेळ शिजवायचे नाहीत ते. बघा, अशा प्रकारे उकळी आली ना की 2 ते 3 मिनटं ते शिजवून घ्यायचे. गॅस बंद करून सर्व बटाटे काढून घ्यायचे, एका प्लेटमध्ये काढायचे आहेत. आणि ते एका प्लेटमध्ये काढल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर व्यवस्थित सुकवून घ्यायचे, जेणेकरून तळताना ते पाणी राहिलं नाही पाहिजे. त्यासाठी कॉटनच्या कपड्यावर सुकवून घ्यायचे. आता ते सर्व एका प्लेटमध्ये घेऊन कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचे. कॉर्नफ्लॉवर सर्व बटाट्यांना व्यवस्थित लागलं पाहिजे, यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर बघा, मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये ते बटाटे सोडून तळून घ्यायचे आहेत. सर्व साईडने व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. त्यांना थोडा गोल्डन कलर आलेला आहे आणि आपले फ्रेंच फ्राईज व्यवस्थित तळून झाले आहे. आता आपण ते काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे सर्व फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे. आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय बाय बाय, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.